नक्कीच आपण जाऊयात त्या ठिकाणी. ओटो कॉमेंट बॉस अजित पवार. थँक्यू सो मच गणेशजी पांडव यांचा आवाज आपण ऐकलात. जाऊयात एका नव्या मॅचच्या दिशेने. गावदेवी धानिब आणि त्याच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी भिनार संघ जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मॅच क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळते. हो, पहिलाच बॉल कट केला आणि पाठवून दिला सरळ बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. सरळ पहिल्या बॉलवरती धमाका, बॉल सीमा पार, चौकार 4. साठी पाहू शकतात की 3 षटकांसाठी पाहू शकतात की तुम्हाला 15 मिनिटांचा अवधी असेल आणि त्या 15 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट झाले नाही तर आपल्याला दंडित केलं जाईल. यावेळेस देखील बॉल दिशा दिली आहे, खोळात होता आणि त्याच्यानंतर एक सिंगल धावेसाठी अगदी पुढे आले. नऊ वाजून बरोबर 12 मिनिटांमध्ये तुमचा पहिला चेंडू हा विकेटवरती डिलिव्हर्ड झाला. विनोदची लाटे यांच्या माध्यमातून 3 विकेट आणि 3 सिक्सरसाठी तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज. सावरोली गावाचं गोड व्यक्तिमत्व ते आपल्याला पाहिलं मिळतं आणि त्यांच्या माध्यमातून पाहू शकतात की हे पारितोषिक जोडलं गेलंय. खूप जबरदस्त मॅच ती आपल्याला पाहायला मिळणार. पहिल्या बॉलवरती चौकार देईन, एक सिंगल आणि त्याच्यानंतर पुन्हा सिंगल डबल या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल आणि त्याच्यानंतर खराब चेंडूवरती आक्रमण देखील करावं लागेल. आउटसाइड ऑफ स्टिक बॉलवरती वाडिश लॉंग ऑफला बॉलला पाठवला होता परंतु तिथे दाउंडी बॉल अगदी कॅच कंप्लीट करण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला गेला. केतनच्या माध्यमातून कॅच ऑफ केली आहे आणि त्याच्यानंतर पाहू शकतात की एक सिंगल फलकावरती वेगाने कंप्लीट. इथे आपण जर पाहिलं तर लगातार 3 षटकार, 3 चौकार आणि 3 विकेट करता नक्कीच विनोदजी लाटे यांच्याकडनं मात्र नक्कीच 1000 रुपयाचा कॅश प्राइज. त्यानंतर नंदकुमार पाटील यांच्याकडनं प्रति षटकार करता युवा क्रांती यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. डॉट बॉलचा वापर सध्या गोलंदाजी मागपर्यंत पंकज करतोय. 5 चेंडूचा खेळ सध्याच्या घडीला कंप्लीट झाला आणि त्याच्यानंतर धावसंख्या फलकावरती 7. त्यानंतर षटकार करता पंढरी पाटील भिवाली यांच्याकडनं देखील नंदकुमार पाटील यांच्याकडनं 200 रुपयात. म्हणजे कसं पाहू शकाल, युवा क्रांती यांच्याकडनं 500 रुपये तर नक्की पंढरी पाटील यांच्याकडनं 200 रुपये, टोटल 700 रुपये. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. इथे बॅटरला परतीचा प्रवास करावा लागेल. फर्स्ट विकेट लॉस, पहिला षटका बसतोय नंदकुमार पाटील. बॅक टू दी डगआउट. आउट. धन्यवाद डीजे. धानवीच्या प्रत्येक बॅटर करता, षटकार करता भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता पंढरी पाटील भिवाली यांच्याकडनं 200 रुपये आणि त्यानंतर गोलंदाजी मार्कवरती भिनारच्या प्रत्येक गोलंदाजा करता, प्रत्येक विकेट्स करता 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ओर टू काउंटिंग बॉस अजित पवार. थँक्यू सो मच. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला आणि धावसंख्या फलकावरती 7 या अंकांवरती बघू शकतात. फर्स्ट इनिंगचा खेळ तो आपल्याला बघायला मिळतोय. भावेश बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. दुसऱ्या बाजूने वरुण आणि संकेत आहेत ज्यांच्या माध्यमातून चांगली पार्टनरशिप केली जाईल. दुसऱ्या विकेटसाठी इथे धावा तुम्हाला जोडाव्या लागतील आणि त्या इंटेन्शन तुम्हाला खेळावं लागेल. 4 मिनिटांचा अवधी तुम्ही पहिल्या षटकासाठी खर्च केलाय. आता इकडे पाहू शकतात की 11 मिनिटांमध्ये 2 षटकं तुम्हाला कंप्लीट करायची आहेत आणि जर षटकं कंप्लीट झाली नाही तर इनफिल्डच्या आतमध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू तुम्हाला तैनात करावा लागेल. चांगल्याच मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक मॅचमध्ये पाहू शकतात की गोलंदाजी वर्चस्व गाजवती हे सध्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. आउटसाइड ऑफ स्टिक बॉलवरती बॅटच्या एंडिंग फ्लोमध्ये बॉल कनेक्शन करतोय परंतु बॅकहँड एरियामध्ये बॉल पडलाय, खाली क्षेत्रामध्ये निर्जस्थानी बॉल पडला आणि त्याच्यानंतर एक सिंगल धावा आणि सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या दुसऱ्या धावेसाठी देखील वळालेत आणि 2 धावा आय थिंक इकडे मिळाल्यात आणि याच 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 9 या अंकांवरती. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा पडल्या चेंडूवरती इथे आपण पाहत आहात कंप्लीट झाल्यात.
भावेशच्या माध्यमातून. भावेश जर विचार करायचा गेला तर महाराष्ट्र पोलीस आहेत आणि त्यांच्या माध्यमातून क्रिकेटचा खेळ देखील जपला जातोय. व यावेळेस घुमाव देत असताना बघू शकतात, परंतु फर्स्ट व्हाईट लाईनच्या बाहेर आणि त्याचमुळे पंचाने या बॉलला दंडित केलंय. त्यांच्या माध्यमातून सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवलाय. इट इज अ व्हाईट. एक एक्स्ट्रा चेंडूचा वापर सध्या गोलंदाजी मागवणं गोलंदाज करतोय. पडल्यानंतर कुठेतरी बाहेरची मुवमेंट प्राप्त करते चेंडू आणि त्याचमुळे हा व्हाईट बॉल व यावेळेस पुढ्यात ठेवला होता आणि त्याच्यानंतर बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. आणखी एक दमदार दर्जेदार बॉल, डॉट बॉल. भावेशची गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. प्रत्येकी बॉलवरती त्याने अगदी आपलं वर्चस्व गाजवलं. आपल्याकडे असलेला अनुभव तो झोकलाय. ओ ट्रॅकर बॉल समोर उडवलाय. लॉंगॉनचे खेळाडू दाउंडी बॉल येत आहेत आणि टिपता झेल. इकडे आणखी एक धक्का, दुसरा बॅटर आउट होतोय. दोन विकेट लॉस झाले. 10 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. टॉप ऑर्डरला बिलॉंग करणारे बॅटर कुठेतरी अनसक्सेसफुली बॅटिंग करतात आणि त्याच्याचमुळे जर पाहिलं तर या मॅचमध्ये गोलंदाजीचं वर्चस्व कुठेतरी जास्त वाटतंय. कारण भावेशने आतापर्यंत 3 चेंडू इथे डिलिव्हर्ड केलेत. त्या 3 चेंडूमध्ये एक एक्स्ट्रा धाव, 2 धावा पहिल्या चेंडूवरती आल्या होत्या आणि त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती विकेट्स. अर्थातच गोलंदाजी भरपूर चांगल्या पद्धतीची आपल्याला बघायला भीती आहे. चला स्पीडअप घ्यायचंय, वेळ वाचवायचा विनंती असेल. लोवा फुलटॉस होता, कमी गतीचा बॉल पुढ्यात होता आणि त्याच्यानंतर बॅटर तिथे अगदी मिस झालेत. ऍक्शन रिप्ले बघू शकतात एक्झॅक्टली काय घडलंय. आधीच्या बॉलवरती बॉल पडलाय. बॅक ऑफ दी स्लोवर वन आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच कारणामुळे यावेळेस आउटसाइड ऑफ स्टिक पुढ्यात असलेल्या बॉलवरती पसंती दिली आहे आणि पाठवून दिले सरळ समोर दावडी ग्राउंडच्या क्षेत्रामध्ये. वन बाउन्स ओव्हर द लाईन, बॉल सीमा पार, चौकार. चौदा धावा फलकावरती जोडल्यात. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट. अंतिम बॉल यावेळेस जबरदस्त बॅटरला अगदी फॉलो केले गोलंदाजाने आणि त्याचमुळे बॅटर बीट झालेत. 2 षटकांचा खेळ समाप्तीला आला आणि 2 षटकांच्या आखरी धावसंख्या 14 वरती 2. नक्कीच 2 षटकांचा खेळ सध्याच्या घडीला कंप्लीट झाला. पहिल्या षटकाचा विचार करायचा गेला तर तिकडे 7 रन्स आणि त्याच्यानंतर 1 विकेट आणि याही षटकामध्ये 7 रन्स आणि त्यानंतर 1 विकेट. अर्थातच प्रतिषटक 7.00च्या ॲव्हरेजने धावा बनवल्या जात आहेत. चला प्रत्येकी षटकासाठी पाहू शकतात की तुम्ही 4 मिनिटांचा अवधी खर्च केला. अर्थातच हे षटक तुम्हाला थोडंसं स्पीडअप घ्यावं लागेल. 14 धावा फलकावरती जोडल्या. 2 षटकाचा खेळ सध्याच्या घडीला कंप्लीट झालाय. जबरदस्त खेळ इथे केला जातोय. इथं याच गतीने धावा जोडल्या तर प्रोजेक्ट स्कोअर फलकावरती 28-28चा दाखवला जातोय. परंतु धावा तुम्हाला थोड्याशा वाढवाव्या लागतील. धाबगती तुम्हाला थोडीशी वाढवावं लागेल आणि त्या इंटेन्शननं तुम्हाला इथनं खेळावं लागेल. जबरदस्त खेळ आजच्या दिवसामध्ये भरपूर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली जाते. अर्थातच भिनार संघाच्या माध्यमातून वाढबा बाटणं, क्रॉस बाटणं, बाकड ऑफ दी स्क्वेअर लेग, बावडी लाईनच्या पलीकडे पहिल्याच बॉलवरती स्वागत, बॉल सीमा पार. येतो आणखी एक तगडा असतो, चौकार. 4. गावदेवी धानीव संघ बॅटिंग करतोय. हो डान्सिंग डाऊन ट्रॅकने समोर उडवला. एलिव्हेशन नाहीये. दाउंडी बॉल येतात परंतु मिलाली उंची, मिलाला अंतर, बॉल चाललाय बावडीलाच्या बाहेर छूम अंतर. दुसऱ्या बॉलवरती देखील काउंटर अटॅक, सिक्सर.
2 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या स्कोरबोर्डला आता 24 आकडावरती आपल्याला बघायला मिळते. 2 विकेट लॉस झाले. टॉप ऑर्डरला बिलॉंग करणारे बॅटर कुठेतरी अनसक्सेसफुली बॅटिंग करत होते, परंतु त्याच्यानंतर संकेतने आपले संकेत दर्शवलेत आणि बॉलला पाठवून दिलं सरळ बावडी लाईनच्या पलीकडे. अंपायर सिग्नल 6 रन इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स, इट्स अ रिअल आउट ऑफ द पार्क. षटकार 6. झोतातील स्पर्धा रात्रकालीन क्रिकेटची स्पर्धा आपण बघू शकतात. आपा ट्रॉफी 2026 आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये मॅच क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळते. सनिकेतच्या माध्यमातून जबरदस्त बॅटिंग आणि सध्या जर पाहिलं तर धानिव संघासाठी गरज होती आणि त्या गरजेला साजेशी कामगिरी करतोय. वो डान्सिंग डाऊन ट्रॅकने फटका बसला. विकेट किपर येतात, परंतु गोलंदाज सेल्फ फॉलो थ्रो सोडत असताना डाऊन डी बॉल येतो आणि कॅच कंप्लीट करतोय. 1 मोर विकेट डाऊन, आणखी एक धक्का, बॅटर आउट. तीन चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. स्कोरबोर्डला 30 धावा जोडल्यात. पहिल्या बॉलवरती चौकार, देन बॅक टू बॅक 2 सिक्सर आणि त्याच्यानंतर चौथ्या बॉलवरती विकेट आली आहे. आणि त्याच कारणामुळे जर पाहिलं तर या मॅचमध्ये जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपल्या गोलंदाजीचं वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न सध्या कृपेश करतोय. कमबॅक करावा लागेल. क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर कमबॅक या शब्दाला खूप महत्त्व आहे आणि सध्या जर पाहिलं तर सिक्सर नंतर विकेट्स आणि विकेट्स कोणाची तर ज्या खेळाडूने जबरदस्त बॅटिंग केली आहे. वाडबा बॅटनं पुन्हा एकदा बॉलला पाठवून दिलंय बावडी लाईनच्या पलीकडे. फ्लॅट अँड फ्युरियस सीमा पार, सिक्सर. देवी जांभिवली आणि शिरवली आपण रिपोर्टिंग करायची आहे. दोन्ही टीम्स या इनिंग नंतर लगेच आपला टॉस केला जाईल. आई गावदेवी जांभिवली हो, आउटसाइड ऑफस्टिक बॉल होता आणि त्याच्यानंतर घुमाव देत असताना अंपायर सिग्नल. आता इकडे पाहू शकतात की आई गावदेवी शेडगाव आणि उंबरपाडा यानंतर होणारी मॅच क्रमांक 3 आई गावदेवी शेडगाव आणि उंबरपाडा आपण रिपोर्टिंग करायची. लगेच टॉस केला जाईल. चला, प्रतिषेधक 12.00च्या ॲव्हरेजने धावसंख्या फलकावरती 36 आकडावरती जोडली आहे. 3 षटकांचा खेळ इथे समाप्तीला आलाय. चला, वेळ वाचवायचा आहे. कुठल्या पद्धतीचा अतिरिक्त वेळ खर्च करायचा नाही, विनंती असेल. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांनी आपले कॅप्टन पाठवून द्यायचे. चला, विनंती असेल बोथ टीम कॅप्टन. मॅच क्रमांक 4 आई गावदेवी शेडगाव आणि त्याच्या अगेन्स्ट उंबरपाडा संघ. आजच्या दिवसातील शेड्यूल तो आपल्याला देखील इथे कंप्लीट करायचा आहे. मॅच क्रमांक 5 आई गावदेवी जांभिवली आणि त्याच्या अगेन्स्ट शिरवली. त्यानंतर मॅच क्रमांक 6 रॉयल झेडके आणि त्यांच्या अगेन्स्ट मेढे आणि त्याच्यानंतर मॅच क्रमांक 7 वडगर आणि त्याच्या अगेन्स्ट बासे संघ. तर विनंती असेल, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर या बोथ टीम कॅप्टन आपण लगेचच इनिंग ब्रेकमध्ये टॉस कॉइन स्पिन करतोय. वाडबा पाटनं पुन्हा एकदा आपटून टाकलेल्या चेंडूवरती इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल डीपमध्ये जात असताना बॉल फील्ड केलाय. खेळाडू पोचले गेलेत बॉलपर्यंत आणि त्याच कारणामुळे आता एक सिंगल आणि सिंगल दाबाच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 37 आकडावरती. चांगलीच बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते.
सनिकेतच्या माध्यमातून जी बॅटिंग केली ती बॅटिंग संघासाठी आणि आई गावदेवी धानिव संघासाठी एक्झॅक्टली किफायती साबित होणार व यावेळेस एलिव्हेशन आई बॅटच्या अगदी स्टिकर एंडकडे चेंडू लागला आणि त्याच कारणामुळे आता इकडे सिंगलला डबलमध्ये परावर्तित करण्यामध्ये यश आलंय. 2 धावा तर कंप्लीट झाल्यात पंचांच्या दृष्टिकोनातून आणि याच 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढणार 39 या आकड्यावरती. 47 हा प्रोजेक्टेड स्कोर सध्याच्या घडीला स्कोरबोर्डला दाखवला जातोय आणि इथनं जर पाहिलं तरी ज्या ॲव्हरेजने तुम्ही चाललेत त्याच ॲव्हरेजने जोडल्यात धावा फलकावरती 39 आणि याच ॲव्हरेजने धावा जोडल्या तर एक चांगली फायटिंग टोटल फलकावरती उभी राहू शकते. आणि सध्या जर पाहिलं तर आई गावदेवी धानिव संघाचं इंटेन्शन माइंडमध्ये तेच आहे. धीरज आउटसाइड ऑफ स्टिक बॉलवरती आडबा बॅटनं हा ट्रॅकर बॉलवरती केला आक्रमण आणि बॉलला पाठवून दिलंय सरळ बावडी लाईनच्या पलीकडे. ऋषिकेश पाटीलच्या बॅटमधनं बॉल बावडी लाईनच्या बाहेर 6 धावेचा करतोय गोलंदाज आहेर सिक्सर. उंबरपाडा संघाचा कर्णधार हो जबरदस्त फटका होता आणि त्याचमुळे धावा देखील फलकावरती 6च्या मदतीने वाढणार 45 आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. ऋषिकेश पाटील आपल्या बॅटचा दम दाखवतोय. आता इकडे ऋषिकेश पाटीलच्या बॅटला लगाम लावायची असेल तर काहीतरी वेगळं करावं लागेल. तो पुन्हा एकदा आडबा बॅटच्या समोर लॉग ऑफला उडवलाय. खेळाडू डाऊट बॉल आलेत आणि त्याच्या बॅटला लागली लगाम. बॅटर ऋषिकेश पाटील बॅक टू द डगआउट. बॅटर आउट. यश पाटील नव्याने एंटर झालेत आणि धीरजची गोलंदाजी जबरदस्त आहे. कमबॅक चांगल्या पद्धतीचं केलं जातं आणि त्याच कारणामुळे 4 चेंडूचा खेळ सध्याच्या घडीला त्यानेही कंप्लीट केला. धावसंख्या फलकावरती याची वैयक्तिक नव आहे आणि संघाची टोटल आता 45. एक फायटिंग टोटल जरूर उभी झाली आहे आणि या फायटिंग टोटलमध्ये पाहू शकतात की आणखी धावा ऍड केल्या जातील. हो समोर बॉल फटका फसलाय आणि त्याचमुळे जर पाहिलं तर धावती बॉल टिपला असेल. आणखी एक बॅटर फेल. हा बसतोय 5वा झटका. बॅक टू बॅक दुसरा विकेट. बॅटर आउट. पाच चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 45 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. एक्झॅक्टली च्या बॉलवरती काय गड्डी झालं. धीरज इज ऑन अ हॅट्रिक. हो इथे पुढे होता हॅट्रिक बॉलवरती. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक संपादित केली जाते धीरज या खेळाडूच्या नावावरती. जबरदस्त खेळ त्यानेही केला आणि अगदी पाहू शकतात की विनोदजी लाटे सावरुले यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचे कॅश प्राइज देखील आहे. आणि धीरज या खेळाडूच्या नावावरती अगदी पाहत आहेत की कैलासवासी प्रकाश आप्पा पाटील ट्रॉफी 2026 मध्ये ही हॅट्रिक संपादित केली आहे. सुपर कामगिरी. ऍक्शन रिप्ले बघू शकतात. बॉल उंच गेला. डाऊन डी बॉल आलेत मिडॉनचे खेळाडू आणि टिपला झेल आणि बॅटरला करतात फेल. पहिल्या इनिंगचा खेळ एक्झॅक्टली कंप्लीट झालाय आणि पहिल्या इनिंगच्या खेळाच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती आपण बघू शकतात सोडली गेली. अर्थातच 45 आकड्यावरती आणि 46 धावांचं टार्गेट सेट केलंय आणि टार्गेट कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल त्या दरम्यान जाऊया टॉसच्या दिशेनं. चला या बोट टीम कॅप्टन विनंती असेल दोन्ही संघाच्या कॅप्टनला आपण आपले कॅप्टन पाठवायचे टॉस बॉक्स मध्ये. तर नक्कीच या ठिकाणी नाण्याचा कॉल केला जातोय. मधुकर सरांना विनंती करते की आपल्या शुभस या ठिकाणी नाणे करायची. एका साईडने उंबरपाडा कॅप्टन्स तर त्यांच्या समेत आपण पाहू शकाल शेटगाव कॅप्टन ॲज अ कॉल आपण पाहू शकाल. या ठिकाणी मात्र टीम उंबरपाडा कर्णधार
हेड असा कॉल नक्कीच कॉल केला गेलाय आणि आपण जर आपल्याला टेल असं मात्र कॉल आलाय तर नक्कीच मी मान्यवरांना सरांना विनंती करतो की आपण स्थाना बनवा. तर नक्कीच काय म्हणशील या स्पर्धेबद्दल आयोजनाबद्दल? खूप चांगलं असं आयोजन आहे, नियोजन आहे. खूप खेळायला मजा येईल आणि मातीची क्रीज आहे, अजून मजा येईल. टॉस जिंकला गेलाय, काय निर्णय असेल? फिल्डिंग येणार. नक्कीच निलेश, आठवते या वज्रश्रीची स्पर्धा की खूप सारे म्हणतात ना की नशीब जेव्हा साथ सोडतं तेव्हा काय करू शकत नाही. क्वालिफायची मॅच होती, अंधार पसरतो, आम्ही समाधान करत होतो. मात्र आज प्रयत्न असतील का क्वालिफायमध्ये जाण्याचे? 100%. तर नक्कीच फिल्डिंगचा निर्णय घेतला गेला. खूप सारे शुभेच्छा असतील आपल्या समोर. सॉईन होते नक्कीच आमचे परम मित्र आणि त्या बहुशा नक्कीच शेडगावचे कर्णधार निलेश डिसाईड केले बॉल फर्स्ट. टीम उंबरपाडा जर नार्वेज जिंकला असता तर काय निर्णय असता? बॅटिंगच असतं. या स्पर्धेबद्दल, आयोजनाबद्दल, युवा क्रांती टीम आणि नित्यानंद स्पोर्ट्स क्लब गणेशपुरी यांच्याबद्दल काय म्हणशील? खूपच सुंदर असं आयोजन नियोजन आणि मला खेळण्यासाठी संधी दिली त्याबद्दल त्यांचा धन्यवाद. बॅटिंग करतायत नक्कीच 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हर्समध्ये 24 बॉलमध्ये किती धावांत पोहोचण्याचा प्रयत्न असेल टीम उंबरपाड्याचा? 50-55 पर्यंत धावण्यास. तर नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्या समेत आपण जर पाहिलं तर दोन्ही कॅप्टन्स जॉईन होते. एका साईड आपण पाहिलं तर टीम उंबरपाडा आणि त्यांच्या अपोजिट आपण जर पाहिलं तर टीम मात्र शेडगाव. तर आपण जाऊयात सेकंड इनिंग जिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये मॅच क्रमांक बाद आहे तिथे मात्र गावदेवी धानीव आणि त्यांच्या विरोधात मात्र भिनार. ओ टू कॉम्प्युटर्स अजित पवार. थँक्यू सो मच. गणेशजी पांडव यांचा आवाज आपण ऐकलात. वेलकम बॅक. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. एका बाजूने धानीव संघ आणि त्याच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी पाहू शकतात की भिनार संघ. दोन्ही संघाच्या दरम्यान जबरदस्त मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. श्री नित्यानंद स्पोर्ट्स क्लब गणेशपुरी व युवा क्रांती यांच्या वतीनं पुरस्कृत कैलासवासी प्रकाश आप्पा पाटील चषक 2026 भव्य डे नाईट फॉर्मॅट क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला चेक मिळते. आपण अजित फक्त 2 मिनिटं या ठिकाणी आदर्श शिक्षक म्हणून आपण बघू नक्कीच सरांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार आपण करतोय. आपण प्रेझेंटेज बॉक्स या ठिकाणी नक्कीच विनोदजी लाटे यांना मी विनंती करते आणि सर आपण या ठिकाणी आपला मात्र या ठिकाणी नित्यानंद स्पोर्ट्स क्लब गणेशपुरी व युवा क्रांती यांच्या वतीनं आपण त्यांचा सन्मान आणि सत्कार करतोय. मुख्यच मंचावरती या ठिकाणी मात्र नक्कीच VIP टॅक्सवरती मी नक्कीच विनोदजी लाटे लेजंड क्रिकेटर आणि नक्कीच युवा क्रांती व त्यांच्यासमोर आपण पाहू शकाल नक्कीच नित्यानंद स्पोर्ट्स क्लब गणेशपुरी यांच्या वतीनं माहिती शाल या स्पर्धेची भेट देऊन त्यांना मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. जोरदार झाला एकदम आता सरांकरता आदर्श शिक्षक म्हणून सुद्धा त्यांचा नक्कीच पुरस्कार त्यांच्यावरती नक्कीच पार मिळतोय आणि या ठिकाणी नित्यानंद स्पोर्ट्स क्लब या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय विनोदजी लाटे यांच्या शुभ हस्ते मात्र मायेची शाल, महाराष्ट्राचं वस्त्र आणि या स्पर्धेची गोड भेट म्हणून त्यांच्यावर पाहतोय ही मात्र दिली जाते. सर जास्ती वेळ घेणार नाहीये, मात्र 2 शब्द आपले देखील या स्पर्धेच्या आणि खऱ्या अर्थानं आपले 2 शब्द मार्गदर्शन म्हणून या स्पर्धेबद्दल आणि क्रिकेटबद्दल आणि पूर्ण गणेशपुरी गावाबद्दल काय म्हणाल? सर्वप्रथम आजच्या स्पर्धेचे आयोजन करणारे आमचे नित्यानंद स्पोर्ट क्लब आणि युवा क्रांती या सर्वांना मी धन्यवाद देऊ इच्छितो की आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमात माझा इथे यथोचित सत्कार केला, त्याबद्दल मी त्यांना सर्वांना धन्यवाद देतोय. क्रिकेट हा जो खेळ आहे गणेशपुरीमध्ये तसा काही नवीन नाही. मला वाटतं पंचक्रोशीत जो सुरुवात केली, जे इंटरनॅशनल खेळाडूपासून सर्वांचे चरण स्पर्श आपल्या पुण्यभूमीत लाभलेले आहेत आणि बरेचसे जे क्रिकेटचे काही नवीन जे फंडे आहेत ते बहुतेक मला वाटते आमच्या स्पोर्ट क्लबनी आपल्या सगळ्या परिसरातील क्रिकेट संघांना दाखवून दिलेले आहे. नियम म्हणजे काय असतात, खेळ कसा असतो, स्पर्धाचं आयोजन कसं करावं, हे मी आमची स्तुती म्हणून नाही तर अक्षरशः स्वतःच्या आमच्या ज्या संघातील सर्व जे काही ज्येष्ठ खेळाडू आहेत, मुरलीधर पाटील असतील, नारायण पाटील असतील, पप्पू हिर असेल, बाई पाटील आहेत, प्रदीप जाधव आहेत, मनोज जाधव आहेत, त्याचप्रमाणे गणेश भोईरी, शांताराम पवार सर आहेत. तर असे दिग्गज त्यावेळेस ज्यावेळेस 30-40 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा या स्पर्धा खेळत असू त्यावेळेस कुठल्याही प्रकारची तक्रार किंवा कुठली संधी आम्ही देत नसू, कारण उत्तम प्रकारे नियोजन कसं असावं ते आमचं आधीच ठरलेलं असायचं आणि एक चांगलं नियोजनाचा आमच्याकडे अनुभव आहे. त्यामुळे या स्पर्धांच्या माध्यमातून आम्ही इतरांनाही हाच संदेश देऊ इच्छितो की स्पर्धा पार पाडायची असतील तर नित्यानंद स्पोर्ट क्लबच्या बघा, त्यांच्याकडून नक्कीच तुम्हाला यातलं चांगलं काही ती नक्कीच तुम्हाला मिळणार आहे. धन्यवाद. आजच्या या दिवशी मला इथे बोलावलं आणि गावाचा मी एक प्रथम नागरिकसुद्धा आहे इथे आणि त्याबद्दल मी सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. थँक्यू. तर नक्कीच आपल्यासोबत मुरली सर जॉईंट होते, त्यांचा आवाज तुम्ही ऐकलात आणि 2 शब्द तुमच्यापर्यंत मार्गाने पोहोचले. आपण जाऊयात मॅच दिशेनं. पुन्हा एकदा ऑटोमॅटिक बॉक्स हो, ॲक्शन रिप्ले बघू शकतात. बॉल स्लॉटमध्ये होता आणि पाठवून दिलं सरळ पार्किंग प्लॉटमध्ये. सिक्सर जोडला आणि सिक्सरच्या मदतीने इकडे पाहू शकतात की धावसंख्येत वाढ होत असताना आपल्याला पाहायला मिळते 11 धावा. नंदकुमार पाटील बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालेत.
सुरुवात पहिल्या सत्राची कुठेतरी स्लो झाली. त्याच्यानंतर बॅटिंग ट्रॅकवरती बॅटरच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची बॅटिंग ती आपल्याला बघायला मिळाली आणि त्यानंतर इकडे पाहू शकतात की गोलंदाजी करत असताना पहिल्या बॉलवरती चौकार, देन वर्चस्व नंदकुमार पाटीलचं राहिलंय, डॉट बॉल, देन वाईट आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा सिक्सर आणि त्याच कारणामुळे आता 3 चेंडूचा खेळ समाप्तीच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती 11. इथे बॉडीला स्विच केलंय परंतु कमी गतीचा बॉल आणि त्याच्यावरती पाहू शकतात की सरळ मिस झालेत. एक डॉट बॉलचा वापर सध्या गोलंदाजी मार्कवरनं नंदकुमार पाटील करतोय. पुन्हा एकदा घुमाव देत असताना, वळण देत असताना बॉलला काढलाय सरळ विकेटच्या मागे. आणखी एक दमदार, आणखी एक तगडा बॉल, डॉट बॉलचा वापर. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल सध्याच्या घडीला पाहू शकतात की गोलंदाजी मार्कवरनं नंदकुमार पाटीलच्या माध्यमातून पाहिलं मिळतात. भरपूर चांगली गोलंदाजी इथे केली जाते. वाडबा बाटणं, गुडघे वाकवलेत आणि त्यानंतर मिड विकेटच्या पलीकडे बॉलला पाठवले. बॉल सीमा पार, 1 बाउन्सने बॉल गॅदर झालाय बावडी लाईनच्या पलीकडे. अंतिम बॉलवरती आलाय चौकार, 4. खेळ समाप्तीला आलाय. धावसंख्या 15 आकड्यावरती आपल्याला पाहिलं मिळतात. स्लॉक केले बॉलला आणि मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बॉल सरळ भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने इकडे धावसंख्येत वाढ होत असताना आपण बघू शकतात 15 आकड्यावरती 18 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. जर पाहिलं तर जबरदस्त खेळ. चला, प्रत्येकी षटकासाठी तुम्हाला विशिष्ट वेळ अवधी असेल आणि त्या वेळ अवधीमध्ये तुम्हाला षटक कंप्लीट करावा लागेल याची देखील विनंती असेल प्रत्येकी संघाला. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 31 धावेची गरज राहिली आहे मॅचमध्ये. पहिल्या सत्रामध्ये जबरदस्त कामगिरी केली. 45 धावा आपण बघू शकतात आणि 46 धावेंचं आव्हान जोडलंय. भावेश आणि पंकज ओपनिंग पॅरसमध्ये आघाडीचे 2 बॅटर ओपनिंग पेयर आपल्याला पाहायला मिळाले. त्यांच्या माध्यमातून जबरदस्त खेळ दाखवला जातोय. सिक्सर चौकारांची आतिषबाजी देखील पहिल्या षटकामध्ये नंदकुमार पाटीलवरती आक्रमण केलंय आणि या ओव्हरमध्ये आता एक्झॅक्टली काय घटित होणार ते आपल्याला पाहायचंय. ओव्हर द विकेट, बॉल तयार. पहिलाच बॉल वेगाने सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. बॅट फ्लो पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यश आलंय. आणि एक तगडा सबमरीन बॉल. डॉट बॉलचा वापर सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवरनं गोलंदाज देखील करतोय आणि आपल्या गोलंदाजीचा दमखम दाखवत असताना कॉम्बॉक्स एंडकडनं सध्या जर पाहिलं तर गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे त्याच गतीचा बॉल होता, त्याच दिशेने टाकला होता, चूक झाली आहे. वाडिश लॉंग ऑफ मध्ये खेळाडू होते आणि ते पुढे सरसावले गेले आणि बॉलला स्टॉप केला. एक्झॅक्टली कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉल चालला होता आणि त्याच्यानंतर बॉल स्टॉप केलाय. 2 चेंडूचा खेळ सध्याच्या घडीला कंप्लीट झालाय. वैष्णव हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला गोलंदाजी करतो आणि आपल्या गोलंदाजीचा दमखम दाखवावा लागेल. सुपर्ब कामगिरी त्याला करावी लागेल मॅचमध्ये. इथे दिशा दिली आहे, ताकद नाही नजाकत वापरली आहे आणि बॉलला पाठवले सरळ शॉर्ट थर्डमॅनच्या वरनं सरळ डीप मध्ये बाउंड्रीच्या पलीकडे. आणखी एक तगडा क्वालिटी ब्रँडेड स्टोक, चौकार, 4. वैष्णवच्या माध्यमातून वेग दिलाय आणि त्या वेगाचा उपयोग सध्याच्या घडीला पंकज करतो आणि पंकजच्या माध्यमातून फक्त दिशा दिली आहे. क्रिकेटच्या पटलावरती तुम्ही कशा पद्धतीचा विचार करताय आणि त्या विचार करत असताना काय एक्झॅक्टली खेळ दाखवतायत तो खेळ म्हणजे क्रिकेट. यावेळेस कट होणारा बॉल, त्याच्यावरती लॉंग स्टॉप रिझनला बॉल चाललाय. सांगतोय नो स्टॉप, बॉल सीमा पार, बॅक टू बॅक सेकंड इन अ रो, बॉल सीमा रेषेच्या बाहेर, चौकार, 4. चार धाबा जोडल्यात आणि 4 धाब्याच्या मदतीने धावसंख्येत वाढ होत असताना बघू शकतात 24 धाबा फलकावरती जोडल्यात. ज्यावेळी तुम्ही विकेट गमवत नाही त्यावेळी तुम्हाला बेनिफिट असतं मोठे फटके खेळण्याचा आणि सध्या तेच. यावेळेस फटका फसला. बॅटच्या एंडिंग फ्लो मध्ये बॉल कनेक्शन करतोय परंतु डाऊन डी बॉल चूक होतीये
आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. इथे जर पाहिलं तर आपल्या बाजूने ही मॅच बनवण्याचा प्रयत्न करण्याची एक अमूल्य संधी होती आणि त्या संधीचं सोनं करता आलं नाही आहे. आउटसाईड ऑफस्टिक बॉलवरती फटका फसला गेलाय. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता. फर्स्ट व्हाईट लाईनच्या अगदी जवळनं बॉलला उचललं, परंतु दावंडी बॉल सहज सोपा झेल सोडलाय आणि त्याच्यावरती पाहू शकतात की एक सिंगल एक्स्ट्रा धाव खर्च केली आहे असंच म्हणावं लागेल. 25 धावा आणि त्याच्यानंतर बॉल सर पाहिला तर डीप मध्ये जात असताना टिपलाच जाईल. आता बॅटर होतील फेल. मिस्टर भावेश तंबूच्या आश्रयाला जाऊन बसतील. विकेट. चला स्पीडअप करायचंय. 2 षटकांचा खेळ तो इथे कंप्लीट झालाय. आजच्या दिवसामध्ये पाहू शकतात की आपल्याला खूप जास्त मॅचेस देखील कंप्लीट करायचे आहेत आणि त्यासाठी स्पीडअप देखील करणं गरजेची गोष्ट आहे. आता 12 चेंडू 21 धावेची गरज आहे. मॅच इथनं मुवमेंट प्राप्त करेल का, कारण विकेटची गरज होती या मॅचमध्ये. विकेट इम्पॅक्ट टाकणार आणि सध्या जर पाहिलं तर विकेट मिळवून दिली अंतिमच्या बॉलवरती. चला फील्ड सेट करून घ्यायची विनंती असेल दोन्ही संघांना. 2 षटकांचा खेळ तो कंप्लीट झाला. प्रत्येकी षटक त्या षटकामध्ये पाहू शकतात की 11.00च्या ॲव्हरेजने तुम्हाला धाबा बनवायच्या होत्या आणि सध्या जर पाहिलं तर धाबा देखील फलकावरती भरपूर चांगल्याच पाहिल्या बित्यात. 25 धाबा जोडल्यात, 1 विकेट लॉस झाले आणि 2 षटकं सध्याच्या घडीला कंप्लीट झालेत. 12 चेंडू 21चे समीकरण जोडलंय. 10.50च्या रिक्वायर्ड रन रेटने सध्या तुम्हाला धाबा बनवायचे आहेत आणि त्या इंटेन्शनने तुम्हाला खेळावं लागेल. आता इकडे जर पाहिलं तर बॅटिंग ट्रॅकवरती बॅटर सज्ज आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जबरदस्त खेळ केला जाईल. पंकज जे ओपनिंग पॅर्समध्ये दाखल झाले होते, आघाडीचे बॅटर आणि ज्यांच्या माध्यमातून चांगल्याच पद्धतीची बॅटिंग आजच्या दिवसामध्ये आणि या मासमध्ये केली जाते. केतन जे नव्याने दाखल झालेत ऑन बॉलिंग मार्कवरती पाहू शकतात की हितेश. हो, हितेशचा पहिलाच बॉल थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता आणि त्याच कारणामुळे आता इकडे बॅटर बीट झालेत. पहिला डॉट बॉल भरपूर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली जाते. ॲक्शन रिप्ले बघू शकतात. बॉल पडलाय आणि इथे बॅटरच्या रडारपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. आउटसाईड लेग स्टिकवरती बॉल अदललाय आणि आपल्या देही एस्टीवरती अदलत असताना बचावात्मक पवित्रा तो इथे आजमवला आणि त्याच कारणामुळे हा डॉट बॉल सध्याच्या घडीला इथे हितेश. हो, इथे दिशा दिली आहे. लॉंग लेगचे क्षेत्र खाली होतं आणि खाली क्षेत्राची निवड वाकेड एरियामधून बॉलला पाठवून दिलंय बावडी लाईनच्या पलीकडे. सीमा पार, सिक्सर. चला बाहेर ज्या प्रेक्षकांनी जेल परावर्तित केलाय त्यांना देखील विनंती असेल की आपल्याला देखील कॅश प्राइज आहे या स्पर्धेच्या वतीनं. सुपर फटका आला आणि त्या सुपर फटक्याच्या जोरावरती पाहू शकतात की धावसंख्या 6ने आघाडी घेत असताना बघू शकतात. 31. हो, पुन्हा एकदा दिशा दिली आहे. यावेळेस एक वेगळा स्ट्रोक पाहायला मिळतो आणि बॉलला पाठवून दिलंय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. फाईन लेगच्या क्षेत्रामधून बॉल पाठवून दिलाय सीमा पार. बॅक टू बॅक तगडा स्ट्रोक, सिक्सर. .37 लॉस ऑफ 1 विकेट. 9 चेंडू आणि 9 धावेची गरज. सदोतीस धाबा जोडल्या. 3 चेंडूचा खेळ सध्याच्या घडीला कंप्लीट झाला. 9 चेंडू आणि 9 धावेची गरज या मॅचमध्ये राहिली आहे. आता इकडे दानीव संघ कुठेतरी बागफुटला गेलाय. दानीव संघ कुठेतरी पहिल्या षटकामध्ये वर्चस्व गाजवत होता, परंतु दुसऱ्या षटकामध्ये देखील इथे आक्रमण केलं आणि तिसऱ्या षटकामध्ये आक्रमण. पुन्हा एकदा दावडी बॉल टिपला जाईल का झेल, परंतु इथे पुन्हा एकदा फिल्डर झालेत फेल आणि कॅच ऑफ केली आहे. अगदी पंकज हा खेळाडूला पाहू शकतात की दुसरा जीवनदान दिलाय. नशिबाची गोली खाऊन आलाय की काय असंच म्हणावं लागेल, कारण इकडे धावसंख्या फलकावरती खूप कमी बनवायची आणि त्यामध्ये क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून तुम्ही अशा चुका करतायत तर तुम्हाला पराभवाची चव डेफिनेटली इथे चाखावीच लागेल. 7ची गरज आहे या मॅचमध्ये. आउटसाइड ऑफ स्टिक बॉलवरती आक्रमण केलंय कव्हरच्या वरनं.
बॉलला उडवलाय डाऊटी बॉल. आता इकडे कॅच कम्प्लीट. बॅटर फेल. विकेट. पाच चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 39 धावा पलकावरती जोडल्या गेल्यात. चांगलाच खेळ मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला दाखवला जातो. इथनं मॅच मुवमेंट प्राप्त करेल का, हा देखील एक मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी केली जाते या षटकामध्ये जरूर षटक खर्चिक राहिले, परंतु हा विकेट इथनं इम्पॅक्ट टाकेल. कारण दोन नौके खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये एखादा नवा खेळाडू इंटर होतोय, मैदानाची भौगोलिक परिस्थिती ओळखणं कुठेतरी कठीण असतं. आणि इथनं या मॅचमध्ये पाहू शकतात की कलाकणी मिळणार का, इथनं ही मॅच मुवमेंट प्राप्त करणार का. गोलंदाजी करत असताना कुठेतरी पहिल्या 3 षटकामध्ये अनसक्सेसफुली गोलंदाजी झाली आहे, परंतु या षटकामध्ये अंतिमच्या 2 चेंडूवर चला षटक देखील तिसरं कंप्लीट झालं आणि 3 षटकांच्या आखारी धावसंख्या 39 आकड्यावरती. आता इकडे 6 चेंडू आणि 7 धावेची गरज. इथनं मॅच बनेल का, बनवावे लागेल. कारण म्हटलं जातं ना की आयुष्य खूप लहान आहे, कर्तृत्व केलं तर मान आहे. रडतोस का वेडा, इथे कर्तृत्व करावं लागेल. कारण ही मॅच तुझ्यासाठी खूप मान आहे. परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच पाठवतोय, मात्र चमकतो तोच जो घनाचे गाव सोसण्याची ताकद आणि हिंमत आपल्यामध्ये ठेवतोय. आता इथनं कुठला तो गोलंदाज घनाचे गाव सोसण्याची ताकद आणि हिंमत ही आपल्यामध्ये ठेवेल. या मॅचमध्ये चांगल्या पद्धतीची कामगिरी अंतिमच्या षटकामध्ये करावं लागेल. स्लॉग षटक आहे, ज्या षटकामध्ये फ्री माइंडेड बॅटिंग केली जाते, परंतु इकडे चेसिंग करत असताना तुम्हाला 7 धावा बनवायच्या आहेत. आता इंटेन्शन काय असेल या मॅचमध्ये, 7 धाव्याची गरज असताना माइंडमध्ये एक्झॅक्टली काय प्लॅनिंग असेल, प्री प्लॅन, या गोष्टीला आता इथनं महत्त्व दिलं जाईल. कारण 6 चेंडू आणि 7 धावेची गरज आहे आणि ती गरज कशा पद्धतीने भागवली जाईल. कारण दोन्ही संघ तुल्यबल आहेत. दोन्ही संघांकडे क्रिकेटचं पोटेन्शियल भरपूर चांगल्या पद्धतीचं आहे. कारण दानव संघ जर पाहिलं तर क्रिकेटच्या परिपटलावरती या संघाची देखील चर्चा आणि प्रचलित क्रिकेट सध्या जर पाहिलं तर दानव संघाच्या माध्यमातून सातत्याने खेळलं जाते. आणि दुसऱ्या बाजूने भिनार संघ, या संघाच्या माध्यमातून देखील चांगलंच क्रिकेट ते आपल्याला पाहायला मिळते. असंख्य खेळाडू भिनार गावातून देखील ते आपल्याला पाहायला मिळाले. आणि इथनं जर पाहिलं तर या षटकामध्ये धावा रोखल्या तर नक्कीच नेक्स्ट फेरीकरता दाखल होणार. नॉकआउटच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या दिवसामध्ये पाहू शकतात की भरपूर सारे संघ या मॅचमध्ये जॉईंट झालेत. पहिलाच बॉल बॅटच्या कडेला लागतोय आणि इथे पाहू शकतात की शॉर्ट फाईनमध्ये बॉल चालला होता एका सिंगल धावेसाठी. आता इकडे 5 चेंडू आणि त्याच्यानंतर 6 धावेची गरज आहे. जबरदस्त मॅच इथे रंगणार, या गोष्टीमध्ये शंका नाहीये. इथनं 2 डॉट बॉल विकेट्स या मॅचमध्ये इम्पॅक्ट टाकणार. कारण डॉट बॉल किंवा विकेट या गोष्टींची गरज आहे या मॅचमध्ये आणि भरपूर साऱ्या गोष्टी संपूर्ण क्रिकेट तुम्हाला इथनं दाखवावं लागेल. नेक्स्ट मॅच आई गावदेवी शेडगाव आणि त्याच्या अगेन्स्ट उंबरपाडा संघ, दोन्ही संघांनी तयार राहायचे. आपल्या भेटीला एक जबरदस्त मॅच नक्कीच येणार, या गोष्टीमध्ये शंका नाही आहे. परंतु सध्या जी मॅच चालली आहे त्या मॅचमध्ये देखील भरपूर चांगल्या पद्धतीचं क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न दानव संघाची गोलंदाजी करत आहेत. मागील षटकाच्या अंतिमच्या 2 चेंडूवरती मॅचने मुवमेंट प्राप्त केला आणि तिथनं ही मॅच बनली आहे. 6 धावेची गरज राहिली आहे. 5 चेंडूचा खेळ सध्याच्या घडीला बघू शकतात. या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते ओम साई मूवीज लाईव्हची टीम्स देखील चांगल्या पद्धतीची कामगिरी करते. ॲक्युरेट अपडेट्स, त्याच्यानंतर परफेक्टली चेंडू कॅरी केला जातोय. चला वेळ कमी खर्च करायचा विनंती असेल. 40 धावा पलकावरती जोडल्या. चला विनाविलंब मॅच सुरू करायची आहे. राऊंड विकेट कॉम्बॉक्स एंडकडनं फटका फसलाय. आता इकडे डायरेक्ट लीड करायची होती, परंतु विकेटच्या मागे कोणीच नाहीये. जरूर डायरेक्ट लीड करण्याचा प्रयत्न नंदकुमार पाटीलने केला असता, परंतु एक एक्स्ट्रा धाव जर एसटी मिस झाली असती तर मिळाला असता. आणि क्रिकेट तुमची बौद्धिक क्षमता तपासतं.
क्रिकेटच्या परिपटलावरती तुम्ही कशा पद्धतीने क्रिकेटच्या आतमध्ये विचार करताय या सर्व काही गोष्टी क्रिकेट तपासत असतं आणि त्याचमुळे आता इकडे नंदकुमार पाटीलने चेंडूला थ्रो करणं पसंत नाही केलं आणि त्याच कारणामुळे पाहू शकतात की 41 धावा. चला मॅच चालू असताना पाहू शकतात की बाईक्स मैदानाच्या आतमध्ये आपण एंटर करायच्या नाहीयेत, विनंती असेल. पासची गरज आहे. वापरून टाकला बॉल, जबरदस्त जबरदस्त बॉल, परंतु अंपायर सिग्नल इट इज अ वाईट, कारण अतिरिक्त बाउन्स होता. 1 बाउन्सचा सिग्नल, 1 फॉर दी ओव्हर. बॉल पडला आणि त्याच्यानंतर पहा तिथे खूपच वरड गेला आणि त्याच कारणामुळे बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आता 4 चेंडू आणि 4 धाब्याची गरज. प्रति बॉल 1ची सरासरी मेंटेन करावे लागेल. मैदानाच्या सभोवताली पाहू शकतात की प्रेक्षक राजा वर्ग देखील या मॅचचा आस्वाद घेतोय, आनंद लुटतोय. 4 चेंडू 4 धाब्याची गरज. ऑन बॉलिंग मार्कवरती राऊंड विकेट्स. ओ यावेळी शरीरावरती अधल्ला गेलाय. अपील स्ट्रॉंग आहे, परंतु आउटसाइड दी लेगस्टिक बॉल होता. इम्पॅक्ट जर पाहिला तर लेगस्टिक मिस करणारा होता आणि त्याचमुळे पंचांनी या बॉलला अगदी फेटाळून लावलं. ही अपील फेटाळून लावली आणि त्याच काळामुळे आता एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने पाहू शकतात की 43 धावा फलकावरती जोडल्या. पहा तिथे पिचिंग आणि इम्पॅक्ट जर पाहिलं तर आउटसाइड दी लेग स्टंप होता आणि त्याच कारणामुळे पंचांनी ती अपील फेटाळून लावली. 3 चेंडू आणि 3 धाब्याची गरज. 43 धावा स्कोरबोर्डला जोडल्यात. प्रति बॉल महत्त्वाचा असेल. इथनं डॉट बॉल किंवा विकेट या मॅचमध्ये प्रचंड दबाव बॅटिंग करणारी टीम जे अनुमान बिनार संघावरती टाकेल. गरज आहे. प्रत्येक डॉट बॉल सोनेरी आहे. प्रत्येक डॉट बॉल खूप महत्त्वाचा आहे आणि मोलाचा आहे आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. यश मिळेल अशी गोलंदाजी करावी लागेल. 3 चेंडू 3ची गरज. ओ इथे कट केलाय वॅकंडिरामधून, बॉलला पाठवून दिलंय इन टू द गॅप. नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल चाललाय बावडीलाच्या पलीकडे, बॅकवर्ड पॉइंटच्या रिझर्व्हमध्ये बॉल सीमारेषेच्या पलीकडे. विजय गौडदोड, विजय चौकार. 47 धावा स्कोरबोर्डला जोडल्यात आणि या मॅचमध्ये जर्मन भिनार संघ विजय संपादित करतोय. विजयाच्या लक्षकोटी शुभेच्छा. आड्यान बॅडलक. दानिव संघ एक चांगला खेळ आपण दाखवलात, त्याबद्दल आपला आभार. धन्यवाद अजित. तर नक्कीच माजी उपसरपंच विद्यमान आपण पाहू शकतो ज्या ठिकाणी प्रमोदजी जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपण देखील मानानं सन्मान मुख्यमंचावरती या. त्यानंतर कृष्णा गुंजूर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. प्रमोदजी जाधव माजी उपसरपंच गणेशपुरी. बंटी आता आपल्याला विनंती असेल की युवा क्रांती आणि नित्यानंद स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण मानानं सन्मानानं मुख्यमंचावरती या. वेलकम वेलकम वेलकम. प्रमोदजी जाधव माजी उपसरपंच गणेशपुरी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि कृष्णा गुंजूर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण देखील मानानं सन्मानानं मुख्यमंचावरती या. त्यानंतर आपण जाऊयात या ठिकाणी नित्यानंद स्पोर्ट्स क्लब नक्कीच. त्यानंतर बापू घोरपडे आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नारायणजी पाटील यांचा मात्र या ठिकाणी नित्यानंद स्पोर्ट्स क्लब व युवा क्रांतीच्या वतीनं सन्मान आणि सत्कार केला जाईल. मी या ठिकाणी विनंती करतोय. नेक्स्ट मॅच मुली सरांच्या हस्ते या ठिकाणी नारायणजी पाटील साहेब यांचा मात्र या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करण्यात जाईल. आमचे कॅमेरामॅन देखील या ठिकाणी पाहतोय मुख्यमंचावरती. चला दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये आपण क्विक दाखल व्हायचं विनंती असेल आणि प्लेअर ऑफ द मॅच हे किताब वितरित करूया. पंकज ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 14 चेंडू 37 धाब्याची या ठिकाणी माहिती शाल स्पर्धेची भेट आणि महाराष्ट्र वसत देऊन या ठिकाणी नारायणजी पाटील साहेब यांना मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. नित्यानंद स्पोर्ट्स क्लब गणेशपुरी व युवा क्रांती याच्या वतीने जोरदार टाळ्या. आणि आपण त्यानंतर नक्कीच त्यांचे 2 शब्द तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. नक्कीच नारायणजी पाटील अनेक वर्ष आपण पाहिलं तर नक्कीच नित्यानंद स्पोर्ट्स क्लब दिलेत, मात्र या स्पर्धेबद्दल जास्त नाही. काय म्हणाल आणि युवा क्रांतीबद्दल काय म्हणाल? नंतर बोलतील ते अंतिम दिवसामध्ये. तर नक्कीच धन्यवाद. आपण जाऊयात या ठिकाणी इन ॲक्शन भेवंडी टेनिस बॉलला जशी सुरुवात होईल. एका साईडनं निलेशन ऑल टीम कंपनी आपण जर पाहिलं तर शेडगाव आणि त्या जागेस तुम्हाला पाहायला मिळणार टीम उंबरपाडा. त्यानंतर आपण जाऊयात मुख्यमंचावरती. माजी उपसरपंच प्रमोदजी जाधव यांचा मत या ठिकाणी लगेच आपण पाहतोय सन्मान आणि सत्कार केला.